कळवण तालुक्यामध्ये आता आमच्या आमदार नितीन पवार आहेत, तर त्याचंही 20-25 एकर क्षेत्र बाधित झालेलं आहे. आणि असा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कदाचित क्षेत्र बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी आज कृषी अधिकाऱ्यांना, कृषी अधीक्षकांना सूचना केल्या आहेत की नाशिक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे कांदा उत्पादक शेतकरी आहे किंवा जिथे कांद्याची लागवड झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना व्हेरीफाय करा, त्यांची जिथे नुकसान झालं असेल ते पंचनामे करा आणि त्या कंपनीला आपण त्या संदर्भात जाब विचारलेला आहे की तुमच्या ह्या औषधामुळे असा असा प्रकार झाला आहे. परंतु कंपनीचं जे म्हणणं आहे की आम्ही ते गव्हासाठी औषध वापरलेलं होतं. तसं जरी असलं तरी कांद्यावर जे इतर अनेक वर्षापासून जे औषधं मारली जातात त्यामध्ये असलेली घटक आणि या कंपनीच्या औषधामध्ये असलेले घटक हे साम्य आहे. त्यामुळे त्यांनी ते त्यांच्या इथं बॅच त्यांची खराब झालेली असेल किंवा त्यामध्ये काही चुकीचं घटक टाकलेले असतील तर त्याचं व्हेरीफाय करण्यासंदर्भात कृषी खात्याला आम्ही वेगवेगळ्या लॅबमध्ये टेस्टिंग करायला सांगितलेली आहे. साधारण 2 दिवसामध्ये टेस्टिंग रिपोर्ट येईल, 2-3 दिवसात. कंपनीच्या लोकांशी पण माझं बोलणं झालं आहे की शेतकऱ्यांना भरपाई, नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्या संदर्भात निगोशिएशन चालू आहे. 2-3 दिवसामध्ये त्याच्यावर निर्णय होईल. शेतकऱ्यांनी प्रति 1.5 लाख रुपये अतितातडीची मदत म्हणून मागणी केलेली आहे. शासन पातळीवर आपला काही विचार आहे की त्यांना ही मदत? शासन पातळीवरती असं काही मदत करता येणार नाही. कंपनीचा दोष आहे, कंपनीच्या औषधाचा दोष आहे. त्यामुळे ठराविक शेतकऱ्यांनाच या ठिकाणी नुकसान झालं आहे. पण ते कंपनीकडनं आपण जे काही नियमाने असेल ते त्यांना भरपाई करायला सांगू. तुम्ही अधिकाऱ्यांना फोन करत होता, ठीक आहे. अधिकाऱ्यांना मी पंचनामे करायला सांगितलेले आहे. पंचनामे करून माल जप्त सीज करायला सांगितलेला आहे आणि मालाच्या संदर्भात ज्या आतापर्यंतच्या चौकशा किंवा ज्या चाचण्या होतात या संपूर्ण चाचण्या ह्या सरकारी लॅबमध्ये होतात आणि सरकारी लॅब ही मॅनेज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या काही लॅब आहेत, काही खाजगी लॅब आहेत, ज्या नामांकित लॅब आहेत त्यांच्यामार्फत चौकशी केली तर सत्य बाहेर येईल. म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही एकाच कंपनीशी करू नका आणि जे काही सॅम्पल पाठवणार त्याला कोडिंग करा. कोणत्या कंपनीकडे कोणत्या लॅबमध्ये कुठला सॅम्पल गेलेला आहे तो समोरच्याला कळता कामा नये, कोणाला कळता कामा नये आणि ही बातमी लीक होऊ नये म्हणून त्यांना कोडिंग करून. आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बैठक बोलावली होती कारण ज्या कंपनीचं तणनाशक होतं ते फवारणी केल्यानंतर कांदा पिकाचं नुकसान झालेलं आहे.